31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1000 कोटी रुपयांचा 100 किलो ड्रग्ज जप्त। 4 जणांना अटक। वाकोला पोलिसांची धडक कारवाई। चेंबूर टिळकनगरच्या सरगम सोसायटीला आग। आगीमध्ये 5 जणांचा दुर्दैवी अंत। जोशी कुटुंबातील 3 आणि गंगर कुटुंबातील 2 समावेश। 10व्या आणि 11व्या मजल्यावर भडकली आग। भिवंडीत पुन्हा भडकली आग। भंडारी कंपाऊंड मधल्या गोदामांमध्ये अग्नितांडव। सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र गोदामांचं मोठं नुकसान। आग आटोक्यात आगीचं कारण अस्पष्ट। चेंबूर भिवंडी पाठोपाठ भांडूपमध्येही आगडोंब। पार्किंग मधल्या गाड्यांनी घेतला पेट। आगीचं कारण अस्पष्ट। निसान, महिंद्रा, केयू आणि होंडा सिटी गाड्या जळून खाक। जीवितहानी नाही। आग लागली की लावली याचा शोध सुरू। ठाण्यातील जळीत कांडाचं लोण भांडूपमध्येही पसरल्याचा संशय। आता आपण बघणार आहोत बातम्या विस्तारानं, पण त्याआधी एक मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे 31 जसजसा जवळ येऊ लागलेला आहे तसतशी त्याची तयारी सुद्धा जोरात सुरू आहे। 31च्या पार्श्वभूमीवर तब्बल 100 किलो ड्रग्ज आयात करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो। मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये 1000 कोटी रुपयांना फेंटानिल ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। वाकोला परिसरामध्ये मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली। एका कारमधून पोलिसांनी तब्बल 100 किलो फेंटानिल ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 4 बेड्या देखील ठोकण्यात आलेल्या आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। दरम्यान फेंटानिल कसं वापरतात आणि त्याचे किती घातक परिणाम हे शरीरावर होऊ शकतात यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिंथेटिक ऑपिओइड औषध म्हणून हे वापरलं जातं। खरं तर सेवन केल्यास त्यामुळे उलटी किंवा श्वसनाचा त्रास किंवा ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात। हेरोईन, कोकेनसह फेंटानिलचं सेवन करण्याचा प्रकार हा आहे, पण तो अत्यंत घातक आहे। ड्रग सेवनाचा परिणाम 1 ते 2 तास राहतो। इंजेक्शन नाक किंवा तोंडाद्वारे तसंच स्किन पॅचद्वारे देखील सेवन केलं जातं। वर्षभरामध्ये अमेरिकेमध्ये फेंटानिलचे 20,000हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते। आता पुन्हा एकदा आपण बघूयात बातम्या सविस्तर। रत्नागिरीमध्ये भीषण अपघाताची बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे रत्नागिरीत मॅक्सिमो गाडीला अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। ओव्हरटेक करताना मॅक्सिमो गाडीनं डंपरला धडक दिल्यामुळे हा अपघात झालेला आहे। दापोली खेड मार्गावरच्या नारगोली इंद्रधनु बागेजवळ हा भीषण अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले। आपण बघतोय आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवरची। रत्नागिरीमध्ये मॅक्सिमो गाडीला भीषण अपघात झालेला आहे। ओव्हरटेक करताना मॅक्सिमोनं डंपरला धडक दिली आणि या अपघातामध्ये जवळपास 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि 3 जण गंभीर असल्याचं आपल्याला समजतंय आणि जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं।